सेलिब्रेट होतोय आणि त्यामुळे आमचे वेलफेअरचे प्रोग्राम हे पुढे गेले यावर्षी काही कारणामुळे आणि त्या प्रोग्राममध्ये हे आम्हाला स्टेज तयार केलेलं आहे आमच्या प्रोग्रामसाठी आणि त्या हॉलमध्ये आमचं म्हणजे त्यांनी सुंदर प्रकारे आमचं सेंड ऑफ अरेंज केलेलं आहे म्हणून त्याच्याबद्दल त्यांच्या मॅडम आणि एन्डोमेंट्स कमिटीचे खूप खूप आभार. माझी सुरुवात म्हणजे आम्ही खूप असं 5 भावंड होतो. खूप अशी गरिबी होती आमची लहानपणी. खूप सुंदर आईवडिलांनी खूप गरिबी दिवस काढले आणि आईने माझ्या आईचं हे एक नर्स व्हावी असं तिचं एक स्वप्न होतं. कारण मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना तिने नर्सेस बघितलेलं माझी काउन्सिलिंग करण्यासाठी मी ॲडमिट होते. आणि दुसरं म्हणजे आमची काही शेतीची जरा माझ्या वडिलांना माझे वडील हे होते मिलिटरीमध्ये होते. त्यांना रिटायर झाल्यानंतर शेती मिळालेली होती आणि ती काही लोकांनी त्याच्यावर क्लेम केला आणि त्याच्यामुळे ते कोर्ट केसेस बरीच वर्ष चालू होत्या आणि त्या कोर्ट केसेसमध्ये माझी आई सतत म्हणजे वडिलांना एवढं नॉलेज नव्हतं. तर माझी आई चौथी शिकलेली होती त्यामुळे ती हँडल करायची. मुंबईला सुद्धा आम्ही माझं शिक्षण सगळं गावी झालं त्यामुळे मी गावीच होते आणि माझी आई मुंबईला असा प्रवास करायची आणि तिने सगळं असं बघितलेलं होतं की त्याच्या म्हणजे हॉस्पिटलमध्ये नर्सेस कशा असतात कोणताच वकील वगैरे असं रोगाबरोबर असं व्यक्तिमत्व करून माझ्यात होतं आणि त्यामुळे तिने ते स्वप्न ठेवलेलं की माझी मुलगी तिला मी शिकवलं. म्हणजे त्यावेळी आमच्या गावात म्हणजे अशी परिस्थिती त्याच्या कोणाच्या माहीत नाही आम्हाला पण गावात मुलींना शिकायला वाव देतच नव्हते. म्हणजे थोडं शिकायची जरी 4थीपर्यंत गेली तिला सांगायचे ते गावातले लोक सांगायचे की मुलीला पुढे शिकू नका बस झालं आता तिचं शिक्षण. माझ्या गावात शाळा होती त्याच्यानंतर 7वीपर्यंत माझ्या बाजूच्या गावात त्याच्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर हायस्कूल आणि कॉलेज माझं वाईला होतं. अशा 4 शाळांमध्ये माझं शिक्षण झालं. चौथीमध्ये असताना माझ्या थोडं बहिणीचा इश्यू झाला. बहिणीची मुलं थोडी आमच्याकडे होती सांभाळायला त्यामुळे माझं शिक्षणात असं म्हणजे हे आलं की मी माझ्या आईने सांगितलं आता ह्यांना शेतीमध्ये आई जायची आई वडील आणि मुलांना सांभाळायला कोण नव्हतं. 3 मुलं होतं बहिणीची त्यामुळे ते मला तिने शाळेतून घरी ठेवलं. पण त्यावेळी माझे सर होते नटराज सर आणि त्या जंगम मॅडम होत्या टीचर माझ्या त्या वारंवार म्हणजे घरी पाठवायच्या मुलांना की सिंधू काय येत नाही एवढी हुशार. त्यावेळी मी हुशार होते आता नाही जरा म्हणजे ती का सिंधूला पाठवत नाही आहे शाळेमध्ये काय प्रॉब्लेम आहे तिच्या आईला बोलून आणा शाळेमधून तिकडे का तिला म्हणजे शेवटी सर आले घरी की काय तुला काही तू घेऊन येऊ नको शाळेमध्ये फक्त तू ये आणि शाळेत बस कारण तुझ्यामुळे इतर मुलांचंही नुकसान होते. म्हणजे त्यावेळी आणि घरातल्या परिस्थितीमुळे थोडंसं मला जबाबदारी आल्या त्याच्यामुळे थोडंसं माझं हे झालं आणि ते सरांनी फोर्स केला आईला माझ्या की तिला शाळेत झाला तिचं नुकसान करू नका. मग आईने मला परत शाळेत पाठवलं. त्यांनी सगळं पेन वगैरे सर्व वही सरांनी मला दिले नटराज सरांनी आणि मग 6वीपर्यंत शिकले मी तिकडे आणि मग नंतर 7वीला गेलं तर परत ते गावातले लोक प्रत्येक वेळी यायचे की आता हिचं बस झालं हिचं शिक्षण आता तिला पुढे पाठवू नका तुम्ही. पण माझ्या आईची अशी जिद्द होती की मी माझ्या मुलीला शिकवणारच आणि तिने कोणाचंही न ऐकता तिने मला शिकवलं. पण माझं दुर्दैव असं आमचं की मी 11वीत असताना माझी आई दुर्धर आजाराने आजारी पडली आणि ती एक्सपायर्ड झाली आणि मग मी शिकले पुढे SY केलं आणि माझ्या मोठ्या वहिनी त्यांच्या वडिलांची इच्छा होती की ते आपण माझ्या वहिनी दोन्ही नर्स आहे त्यामुळे त्यांनी ते बघितलेलं की ते म्हणाल्या अरुणा सिंधूला तिथे नर्सिंग कोर्सला टाकतो कारण ती स्वतःच्या पायावर उभी राहील. कारण आमची परिस्थिती फार गरीब होती त्यावेळी. भाऊ माझा नोकरीला होता छोटा भाऊ पण शिकत होता माझी छोटी बहीण पण शिकत होती. त्यामुळे अशी परिस्थिती असल्यामुळे त्यांनी हट्ट धरला की तिला नर्सिंगला तू पाठव घरी ठेवू नको. त्याच्यामुळे माझी आई आणि बहिणीचे वडील यांच्या प्रेरणेमुळे मी आज इकडे एक चांगली नर्स बनले आणि हे सगळी म्हणजे आपल्या ईश्वराचीच इच्छा असते. ईश्वराच्या पुढे आपण कुठलेही आपलं ईश्वर निसर्गातले कुठलेही पान हरवू शकत नाही. त्यामुळे ते मी इथपर्यंत आज पोचले आणि ह्या म्हणजे या माझ्या जिथे मी उभी आहे आज तिथे मला म्हणजे ह्या BMCने मला उभं केलं. BMCचे मी थँक्यू म्हणते माझ्या आईवडिलांचे. या आईवडिलांनी मला जन्म दिला आणि सगळं आम्हाला चांगले संस्कार दिले
ज्या भावाने त्याच्यानंतर आम्हाला सांभाळून घेतलं, माझ्या वहिनीने आम्हाला खूप सांभाळून घेतलं. आणि इकडे आल्यानंतर नर्सिंगला आल्यानंतर 88ला आमची 120 जणींची बॅच होती. त्या सगळ्या माझ्या बॅचमेट्स एवढ्या सुंदर आम्हाला मिळाल्या. थोड्या आता कमी कमी काही सोडून गेल्या, जरा काही कोणी बाहेर गेल्या, कुठे बाहेर जॉबच्या निमित्ताने. आणि खूप असं सुंदर असं म्हणजे माझं नर्सिंग कोर्स त्या सिस्टर ट्युटरांमध्ये तयार झाला. म्हणजे त्यांच्यामुळे मी माझा कोर्स कंप्लीट करू शकले आणि मी एक नर्स बनले. नंतर मला सिस्टर इंचार्जची पोस्टिंग मिळाली. एकदम ज्युनियर होते मी फार ज्युनियर असताना, म्हणजे मला 5 वर्षच झालेली स्टाफ बनून आणि मला सिस्टर इंचार्जची पोस्टिंग मिळाली. तर मी अगदी म्हणजे रडायला लागली, मला एवढ्या लवकर काय इंचार्जची पोस्ट दिली आहे. की मी सगळ्यांना सांगायची मला नको आहे, मला नको आहे. मला क्लर्कने पण समजावलं, माझ्या बॅचमेट्सने सगळ्यांनी समजावलं की तू असं करू नको, पुढे तुझ्या त्या याच्यावर परिणाम होतो, तुझ्या पेशंटवर किंवा बाकीच्या ना मागच्या लोकांना सुद्धा हे होतं त्याच्यामुळे, की तू ही पोस्टिंग घे. मग मी ती पोस्टिंग घेतली. पहिली जबाबदारी मग 1 वर्ष आम्ही 27 आणि एक इंटर्नशिप केली. म्हणजे इंचार्ज झाल्यानंतर 1 वर्ष 35 ICU लेबर वॉर्ड आणि 22 MIC. ते मी 1 वर्ष केलं. 2 वर्ष CVSTC OTमध्ये सेकंड सिस्टर म्हणून काम केलं. त्याच्यानंतर वॉर्ड 2ची मला हे जबाबदारी देण्यात आली आणि तो पिडियाट्रिक वॉर्ड होता आणि मी पिडियाट्रिक केलेलं नव्हतं. आणि तिकडे गेल्यानंतर 1 वर्ष मी गेलं. माझ्या पहिल्या मला ओव्हर देणाऱ्या सिस्टर तावरे त्यांनी छान मला अशी ओव्हर दिली की मी कधीच ती विसरलेली नाही. म्हणजे मी एवढी ज्युनियर असताना पण त्यांनी म्हणजे असं कधी हे केलं, तिला कसं मी एवढं समजावून सांगू किंवा म्हणजे एवढी छान सगळं समजावून दिलं. अगदी ब्रेकेट सगळी बुक्स, लेजर बुक आणि पहिली ओव्हर होती माझी ती. आणि एवढं सगळं सुंदर त्यांनी गेलं. ते सगळं नॉलेज माझ्या आत्तापर्यंत माझ्या लक्षात आहे आणि इथून पुढे राहील. त्या तावरी सिस्टर. दुसरं मग लेबर वॉर्डमध्ये माझ्याबरोबर सिनियर स्टाफ आणि आलव सिस्टर होत्या. त्यांच्यामुळे मी सगळं इंडियन घालणं शिकले. त्यांनी मला शिकवलं सगळं. आणि त्या माझ्या 18 वर्षाच्या सिस्टर इंचार्जच्या प्रवासामध्ये ज्या ज्या सिनियर स्टाफ होत्या त्या सगळ्या रिटायर झाल्या. पण सर्वांनी सगळं मला एवढं मान दिला, एवढा सन्मान दिला, रिस्पेक्ट दिला. मी ज्युनियर असली तरी मला कोणी कधी म्हणजे असं उलटून बोललं नाही किंवा कधी कुठलं काम मी करणार नाही असं कोणीही केलं नाही. सगळ्यांनी इव्हन माझ्या बॅचमेटसुद्धा मला आहोजाऊ करतात. ते माझ्या बॅचमेट मी सगळ्यांना सांगते हो मला आहोजाऊ नका, नाही तुमचा रिस्पेक्ट आहे. खूप असं म्हणजे त्यांनी पण मला खूप सन्मान दिला. त्यामुळे सगळ्यांनी ज्यांनी माझ्याबरोबर काम केलं, ज्या एवढ्या आता आहेत त्या सर्व इंचार्जेस, सर्व सिस्टर सगळ्यांचे मी धन्यवाद मानते. आणि म्हणजे BMCने मला एवढा चांगला जॉब दिला आणि त्या BMCमध्ये एवढी वर्ष मी सर्व्हिस केली. आणि आता इथून पुढे ती आम्हाला पेन्शन देऊन आमचं पुढचं आयुष्यसुद्धा हे करणार आहे. म्हणजे ते BMCचेही धन्यवाद नमस्ते. आणि सगळ्यांना मी तुमच्या पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा देते. माझ्या बॅचमेट्सना, माझ्या मैत्रिणींना सगळ्यांना सॉरी बोलते. आणि माझ्याकडून कोणाला चुकून कधी काही म्हणजे बोलली असेल, कोणाला काय माझ्यामुळे काही त्रास झाला असेल, मी पोस्टिंग म्हणजे मी ड्युटी लिस्ट कॉम्प्युटरमध्ये फीड करायची. सगळ्यांना वाटायचं ही एकटीच ड्युटी लिस्ट म्हणजे फीड करते, म्हणजे हीच लावते सगळेजण प्रत्येकजण मला सिंधू सिस्टर मला हे नको, मला ते नको, तुम्ही मॅडमना भेटा, मॅडम नाही तुम्हीच लावता ना ड्युटी लिस्ट. अरे मी नाही लावत, अजून पण सांगते मी ड्युटी लिस्ट एकटी लावत नाही. माझ्या सगळ्या सहकारी असिस्टंट मेट्रन आणि माझ्या मॅडमना विचारल्याशिवाय कुठलेही पोस्टिंग कधी हलवण्यात आलेलं नाही. आणि माझ्या सिनियर असिस्टंट मेट्रन लता सिस्टर या आणि कुसुम सिस्टर होत्या, वाघ सिस्टर होत्या. त्या मी जेव्हा असिस्टंट मेट्रन म्हणून 2015 साली आले तेव्हा त्यांनी मला जे गायडन्स दिलं ते खूप, ते कुसुम सिस्टरचे अगदी डॉट टू डॉट म्हणजे 8 वाजता अजूनही त्या ड्युटीवर येतात. आणि त्यांनी त्यावेळी आम्हाला शिकवलं असिस्टंट मेट्रनची पोस्ट काय ड्युटी आहे, कसं करायचं. आणि ते अगदी न विसरण्यासारख्या गोष्टी आहेत की जे आपल्या सिनियर्सनं शिकवलं. ज्या सिनियर स्टाफकडून आम्ही काही शिकलो, सगळं तुमच्याकडून शिकले. मेट्रन मॅडमकडून तर भरपूर काही शिकले मी. कसे RTIचे आन्सर कसे द्यायचे, ह्यापूर्वीच्या मेट्रनने आम्हाला कधी म्हणजे इन्व्हॉल्व केलं नव्हतं. पण या मॅडम आल्यापासून आम्ही खूप काही शिकलो यांच्याकडून. मॅडम त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. कारण त्यांच्याकडून खूप कामाची असिस्टंट मेट्रनची काय कामं असतात त्यांनी आम्हाला शिकवली. आणि खूप असं त्यांनी आम्हाला समजून घेतलं. आणि सगळ्यांनी काही माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, काही झाले असेल, माझ्या मैत्रिणींना मी सांगते की माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ करा. आणि अजून भरपूर बोलायचं आहे पण कामाचं टाईम लिमिट असल्यामुळे
तर सर्वांना मी परत एकदा सगळ्यांना धन्यवाद म्हणते, ज्यांनी ज्यांनी मला मदत केली, ज्यांनी ज्यांनी माझ्याबरोबर काम केलं, ज्यांच्याकडून मी काही सर्व शिकले, तर त्यांना सगळ्यांना मी सगळ्यांचे आभार मानते आणि माझे 2 शब्द इथे संबोधले. आणि पुन्हा एकदा NWS कमिटी आणि मेट्रोल मॅडम यांचे खूप खूप आभार, कारण त्यांनी आमचा असा प्रोग्राम असा छान असा अरेंज. धन्यवाद संजू सिस्टर. आणि तुमचं पुढील आयुष्य सुखा समाधानात आणि भरभराटीचं जावं ही ईश्वर चरणी प्रार्थना.